पुढची दिशा कशी असते? पुढची दिशा काय? पुढची दिशा काय असते? पुढची दिशा विश्वकोशची काय? पुढची दिशा काय? आता विश्वकोश आता अशा टप्प्यावर आहे की मुद्रित माध्यम आणि संगणकीय माध्यम हे दोन्ही विश्वकोश आमचा ॲप आहे, आमचा वेबसाईट आहे आमची, त्याची सीडी 10 तर सीडी मागे होती आणि वेबसाईटवर संकेतस्थळावर आमचे 21 ते 21 खंड आहेत. त्या 21 खंडामध्ये 18,244 नोंदी होत्या, त्या सगळ्या आहेत. प्लस 6,000च्या नोंदी आणखी आम्ही वेबसाईटवर आहे ते आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षाचं काम आम्ही सुरू केलेलं आहे, ते चालू आहे. पण काही वर्ष चालणारं काम आहे, पण सर्व संपादक दुसऱ्या वर्षाचं काम आता करता येईल जे आपण दिलं आहे त्यानुसार ते आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे शासनाने ऑलिम्पिक कोर्स सोपवला होता. त्या ऑलिम्पिक कोर्सचं काम आम्ही सुरू केलं ते प्रगती पथावर आहे. त्याच्यानंतर कुमार कोशाचे 2 खंड जे माझ्या कार्यकाळात पूर्ण झाले ते संकेतस्थळावर अपलोड केले आणि त्याची छपाई सगळं चालू आहे. म्हणजे झालंय सगळं, फक्त छपाई चालू आहे ते आहे. त्याच्यानंतर विशेष सांगायचं म्हणजे अगदी आदिवासी आणि ग्रामीण भागापासून आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंत विश्वकोश या काळात पोहोचला. म्हणजे अगदी बरोबर म्हणजे पंतप्रधानांच्या गावी गेलो होतो पिंपळमध्ये, त्याच्या शेजारी एक आदिवासी पाडा आहे, त्या आदिवासी पाड्यावर गेलो तिथे विश्वकोश पोहोचवला. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय याच्यावरही गेलाच आहे, तर ते हे सगळं आहे. अशा पद्धतीने आमचं बालकोशाची योजना सुरुवात करून दिली. पहिली मीटिंग घेतली, पण ती मीटिंग घेतल्यामुळे आता पुढच्या अध्यक्षांना बालकोश पुढे न्यावा. औपचारिक प्रारंभ बालकोशाच्या कामाचा केला ते आहे. कुमारकोशाचं म्हटलं हो, त्याच्यात पहिला खंड पूर्ण होईल, 4 भाग पूर्ण होईल. दुसऱ्या खंडाचा ते एक फेज त्याची संपली. अखंड काम चालू या काळामध्ये एवढं नवीन नोंदी जे केल्या त्या वेगवेगळ्या खंडातल्या आहेत त्या कधी वेगळ्या खंड काढले नाही. आता खंड तर काय आहे, खंड आता असं आहे की केव्हा तरी आता दुसऱ्या आवृत्तीचं काम म्हणून आम्ही सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्या पहिल्या आवृत्तीच्या नोंदीत आम्ही 3 निकष घालून घेतो. अचूक तपासायची पुन्हा अर्धे गावात आता आणायची, म्हणजे कारण आता 30-40 वर्षापूर्वी नोंद आहे अद्ययावत झाली आणि वादग्रस्त काय कारण आहे 3 निकष घालून गेले, त्यानुसार त्याच्यावर काम करतो. तर हे जेव्हा आता होईल म्हणजे पहिल्या नोंदी अशा बदलतील आणि नव्या ज्या नोंदी आहेत त्या आकारविल्ले किंवा वर्णनपणे त्यात मर्ज करायला म्हणजे मग 21 खंड राहणार नाहीत, ते कदाचित 30-32 खंड ते काळाच्या ओघात